नमस्कार डॉक्टर महेश. नमस्कार तुमचं मॅडम. सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. मला पण एक प्रिव्हिलेज आहे की मला इथे यायला मिळालं. खूप हा ऑपॉर्च्युनिटी आहे की तुमच्याशी गप्पा मारायला आज भेटेल आणि रिलेटेड टू मेडिकल लॉट ऑफ थिंग्स वी विल बी डिस्कसिंग. नक्कीच. आता डॉक्टरांची आठवण ना फक्त आजारी पडल्यावर येते लोकांना, नाही का? बरोबर आणि आहे. तुम्ही मात्र आजारी पडू नये म्हणून काय करायचं हे लोकांना शिकवता. तर अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत की ज्या केल्या की आपण निरोगी राहू, सुदृढ राहू आणि आजार होणारच नाही? सो हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला डॉक्टर की जास्त करून सगळे सिक केअरवर लक्ष देतात आणि हेल्थ केअरवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जी पण औषधं आज अवेलेबल आहेत ती सिक पडल्यावरती किंवा आजारी पडल्यावरती उपयोगाची आहेत. पण आपण जर हेल्थचीच जर केअर घेतली तर आपण कधी आजारी पडणार नाही. आणि जसं आपण बघतोय की जसं ट्रेंड लाईफस्टाईल डिसीजेसचा वाढत चाललेला आहे, जीवनशैली सगळ्यांची बदलत चाललेली आहे, त्यामुळे होणारे आजार हे वाढत आहेत आणि लोकांचं पॅनिक सिच्युएशनमध्ये कन्वर्ट होतं आहे, खर्च वाढतो आहे. तर आम्ही काय सांगतो की बेसिक जी बॉटम लाईन आहे जी आयुर्वेदाने पण सांगितली आहे, बऱ्याच जणांना ह्या गोष्टींबद्दल माहितीसुद्धा आहे पण ते सांगायला लागतं, वारंवार शिकवायलासुद्धा लागतं. तर जसं तुम्ही विचारलं की 3 गोष्टी महत्त्वाच्या, एक तर आहार, विहार आणि तुमचा स्ट्रेस जर तुम्ही मॅनेज केलात व्यवस्थित, म्हणजे कुठल्याही गोष्टीला पॅनिक न होता ॲक्सेप्ट केलं आणि त्याला फाईडबॅक करायची एक मानसिकता बनवलीत, माइंड पॉवर किंवा माइंडफुलनेस ज्याला आपण म्हणतो. तर फर्स्ट कुठल्याही आजाराला जर तुम्हाला लांब ठेवायचं असेल तर 80% तुम्ही तुमच्या आहारावर काम करणं खूप गरजेचं आहे. कारण जसं आयुर्वेद सांगतं की आहार हे मेन आरोग्याची बॉटम लाईन आहे. तर आम्ही असंच सांगतो की 80% तुम्ही फूड इंटेकवरती लक्ष द्या. हेल्दी खा, असं नाही की डाएट करा. कारण डाएट म्हटलं की लोकांचं अर्धा ब्रेन ब्लॉक, अरे मला डाएट करायला मी लागेल. तेच म्हणणार होते, जो तो हल्ली म्हणतो नाही मी डाएटवर आहे. हां, म्हणजे डाएटवर आहे म्हणजे असं वाटतं की खरं म्हणजे डाएट म्हणजे आहार, नाही का? पण एक्झॅक्टली. डाएटवर आहे म्हणजे हे नाही खायचं, ते नाही खायचं. तर डाएट करायचं म्हणजे म्हणजे किंवा आहार म्हणजे कसा असावा? बरोबर. डाएट म्हटलं की अर्धा मेंटल ब्लॉक येऊन जातं की कुठेतरी स्ट्रिक्टनेस आला की मला हे कट डाऊन करायला लागेल. सो दॅट इज वाय आम्ही शब्द यूज करतो की मील्स. तुम्ही तुमचे मील्समध्ये चेंजेस करा. सो मील्स म्हटलं की लगेच ॲक्सेप्टन्स येते. भरपूर मला खायला मिळेल असं वाटतं. काहीतरी मला वेगवेगळं मिळेल. पण मला डाएट म्हटलं की कट डाऊन कुठेतरी आलं. सो आमचं म्हणणं आहे की तुम्ही मील्समध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आणा, बॅलन्स्ड करा मील्स तुमचे. एक मोनोटोनस आम्ही जे बघतोय की आजकाल 80-90% फॅमिलीजमध्ये मोनोटोनस आहाराची पद्धत आहे की सकाळपासून रात्रीपर्यंत नुसता एकच प्रकारचा फूड इन्ग्रेडियंट जात असतो. सो तिकडे बेसिकली कार्बोहायड्रेट्स, कर्बोदक ज्याला आपण मराठीत म्हणतो, ह्याचा इंटेक सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या तऱ्हेचे कार्बोहायड्रेटच इंटेक होतात. साधारण लोक काय खातात तुमच्या अनुभवात? एक पर्टिक्युलर महाराष्ट्रीयन फॅमिली सकाळी उठल्यावरती नाश्त्यामध्ये पोहे किंवा उपमा हे 2 गोष्टी असतात, किंवा आदल्या दिवशी जी चपाती उरलेली असते त्याची किंवा भात उरलेला असतो तो फोडणी घालून मस्त चमचमीत आपण बनवतो आणि खातो. खायला काही असं आम्ही काही पर्सनल कोणाशी हे नाही करत, पण कॉमन जर बघितलं कांदे पोहे हे 99% लोकांच्या घरी असतात. त्याच्यानंतर येणारा जो मिड मील आहे किंवा लंच, तिथे आपण परत राईस आणि चपाती ह्या गोष्टी असतात आणि कुठेतरी छोटी वाटी डाळ किंवा आमटी असते आणि भाजी पण आवडती असेल तर ठीक आहे, नाही तर मग ती पण छोटीशीच असते. आणि नॉनव्हेजच्या दिवशी इट इज गुड की नॉनव्हेज असतं आणि एखादा स्वीटचा प्रकार परत असतोच काहीतरी. आणि परत संध्याकाळी मग ऑफिसच्या सुटली की त्याच्या टायमाला येता जाता कुठेतरी वेंडर्स दिसतात, हॉकर्स दिसतात, मग ते टेम्पटिंग होतं. वडापाव आणि देन समोसा, दिस ऑल आर कार्बोहायड्रेट्सचाच प्रकार आहे. आणि परत रात्री घरी आल्यावरती पण सँडविचेस, मेनी व्हरायटीज ऑफ ऑल कार्ब्सच आहेत सगळे. कारण दीज आर फास्ट फूड्स, यू कॅन से. फास्ट पोट भरतं. आणि रात्री घरी आल्यावरती दुपारी मी राईस नाही खाल्लाय किंवा मी अर्धवट जेवलंय, वेळ नाही मिळाला, म्हणून इट इज डबल ऑफ द लंच. पोटभर जेवायचं आणि मस्त शांतपणे झोपायचं. तर या गोष्टीमध्ये ॲक्च्युली सायंटिफिकली कुठेतरी लॉंग टर्मला डिस्टर्ब होऊ शकतं, लाईफस्टाईल डिस्टर्ब होते. मग इथूनच कुठेतरी छोटे छोटे आहारावरून विकार चालू होणं, फॅटी लिव्हर होणं, हे सगळे विकार चालू होतात, जे विचार अनडायग्नोज्ड.
तुम्ही जर बघाल पोह्याचा इन्ग्रेडियंट इज राईस, म्हणजे हा तांदळापासूनच बनतो. दुपारी येणारी चपाती किंवा राईस, डब्यामध्ये राईस नसेल तर एखादी चपाती जास्त असते, किंवा बऱ्याच जणांना वेट कंट्रोल करायचं म्हणून राईस सोडतात आणि 2 चपात्या एक्स्ट्रा खातात. पण चपाती आणि राईस हे भाऊ बहीण आहेत, दे आर बोथ सिम्पल कार्ब्स. आणि संध्याकाळचं जंक किंवा फास्ट फूड, टेस्टीएस्ट फूड इज ऑल कार्बोहायड्रेट्स विथ लॉट ऑफ डीप फ्राईड दिस थिंग, ऑइल खूप असतं. आणि रात्री परत जो एक्स्ट्रा राईस जो मी दुपारी नाही खाल्ला आहे तो रात्री माझा डबल होतो. सो सगळीकडे जर बघाल 4ही मील्समध्ये आपण हे 2 प्रकारचे कार्बोहायड्रेट्स हे जास्त इंटेक करतो आहे. आणि एक्सरसाइज इज मिनिमल ऑर झिरो. पण कार्बोहायड्रेट्समध्ये वाईट काय आहे? कारण आपण तर म्हणजे आपलीच जनरेशन नाही, बऱ्याच जनरेशन्स कार्बोहायड्रेट्सवर वाढल्या ना. एक्झॅक्टली. कार्बोहायड्रेट्स वाईट नाही आहेत, पण जर समजा माझं खूप हेवी वर्क नसेल, मी एखाद्या फार्म्समध्ये जर काम करत असेल, तर आता फार्मरला तिथे तू एनर्जी यूज करते, कारण कार्बोहायड्रेट्स म्हणून बेसिकली एनर्जी जास्त येते, कॅलरीज थोडक्यात आपण ज्याला असं म्हणतो, किंवा मेडिकल लँग्वेजमध्ये ग्लुकोज कन्वर्ट होतो ॲज यू नो. तर तिकडे कसं आहे, जर इफ आय एम कन्झ्युमिंग अँड बर्निंग इट इज गुड. तर कार्बोहायड्रेट्स घेणं आणि त्याचा वापर करणं, थोडक्यात युटिलाइज करा. जर नसेल युटिलाइज करणं तर कुठेतरी बॉडी त्याला साठवून ठेवते, कारण बॉडीला माहिती आहे की इट इज व्हेरी व्हॅल्युएबल थिंग. कार्बोहायड्रेट्स आर नॉट बॅड, इट इज अ व्हॅल्युएबल थिंग, इट इज फ्युअल फॉर अस. बट किती फ्युएल घेणं? दिवसभरात आपण गाडीमध्ये 10 वेळा पेट्रोल नाही भरत आणि चालवणार मी एकदाच आहे, तर दॅट इज समवेअर गोइंग टू हार्म यू ऑन लॉंगर टाईम. तर म्हणजे मग जास्तीचे कार्बोहायड्रेट्स खाल्ले हां तर त्याचं फॅट होतं. येस, बॉडीची टेंडन्सी आहे की ते कन्वर्ट करणार आणि कुठेतरी स्टोअर करणार, कारण बॉडीला असं वाटतं की उद्या उपवास आहे बाबा, मग ह्याला एनर्जी कुठून द्यायची, कॅलरीज कुठून द्यायचं, किंवा नेक्स्ट डेचा मील जर लांबला गेला, जेवणाचं टायमिंग बदलला, तर कुठेतरी बॉडीला सस्टेन करायला एनर्जी पाहिजे, कॅलरीज पाहिजे, तर मग ती बॉडी कुठेतरी साठवणार आहे. पण तो उपवासाचा दिवस कधी येत नाही, तुमचं जेवण डिले कधी होत नाही, उलटं एक एक्स्ट्रा कुठेतरी मील ॲडअप होतो, मग त्या गोष्टीमध्ये कार्ब्स इंटेक वाढत जातो. मग फॅट स्टोरेज सबऑर्डिनेटली समवेअर इट गोज ऑन इन्क्रीजिंग. मग लोक सोनोग्राफी जेव्हा करतात तेव्हा फॅटी लिव्हर आढळून येतं, ग्रेड 1, ग्रेड 2. देन दे हॅव अ क्वेश्चन मार्क, मी कधी दारू नाही पिली, मी कधी अल्कोहोलला हात नाही लावला, मी कधी नॉनव्हेज नाही खाल्लं, मग फॅटी लिव्हर कुठून आलं, हा चुकीचा असेल रिपोर्ट, मग अजून एकीकडे कुठेतरी करतात. सो अगेन इट इज फॅटी लिव्हर कन्फर्म होतं. सो मग हा फॅट येतो कुठूनचं? कार्ब्स. द सोर्स इज कार्ब्स. सो इफ यू आर बर्निंग इट, तुम्ही जर वापरताय, युटिलाइज करताय, वेल अँड गुड. बट तुमची जर लाईफस्टाईल सिडेंटरी आहे, तुमचं जर ऑफिस वर्क आहे, फक्त डेस्क जॉब आहे, जिथे सकाळी 8ला पोचलात आणि संध्याकाळीच उठणार असाल, बैठं काम असेल, तर लिमिट करा. कार्ब्सचं माइंडफुली तुम्ही कंट्रोलला आणा. असं नाही आम्ही म्हणत की तुम्ही बंद करा. तुमचं जर ओव्हरऑल कॅलरी इंटेक जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, जर 2000 कॅलरीजचं ॲप्रॉक्स 60 kgच्या माणसाला असा FDA हे असतो, आणि RDA पण आहे की 2000 कॅलरीज ऑन अन ॲप्रॉक्स नॉर्मल ह्युमन बिईंगचा असतो. तर तिथे जर तुम्ही कट डाऊन करू शकलात 1800 किंवा 1500 कॅलरीज या. पण हे स्त्रियांसाठी की पुरुषांसाठी? पुरुषांसाठी. आणि त्याच्यामधलं 55% शुड बी फ्रॉम द कार्बोहायड्रेट्स कॅलरीज. बाकीचं तुम्ही प्रोटीन आणि फॅटमध्ये डिवाईड करा. आणि इथे तुम्हाला वजन कमी करायचा हेतू असेल किंवा शुगर्स कंट्रोल करायचा हेतू असेल, तर तिथे कार्ब्स अजूनही तुम्ही कमी केलं तरी चालेल. ICMRची स्टडी पब्लिश झाली, तुम्हाला पण माहिती असेल की त्यांनी सांगितलं की इंडियन डाएट इज रिच इन कार्ब्स. कार्ब्स लोक 63% कार्ब्स घेत आहेत, त्यामुळे डायबिटीज आणि ओबेसिटीसारखे आजार इंडियामध्ये जास्त होतात. सो त्यांनी पण हे सजेस्ट केलं की तुम्ही कार्ब्स कमी करा, सो दॅट यू कॅन अवॉइड. म्हणजे पहिल्यांदा मी एक मेडिकल रिसर्च किंवा स्टडीमध्ये बघितलं की अवॉइड करायचा हा शब्द आला, की ह्या गोष्टी अवॉइड केल्यात की तुमचा डिसीज अवॉइड होतो. नॉर्मली मेडिकल स्टडीज आर बेस्ड ऑन ऑल टॅबलेट्स किंवा मेडिसिन्स. सो आम्हाला सुद्धा ते बरं वाटलं की ICMRनी असं काहीतरी लोकांना अवेअरनेससाठी सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टी कमी करा.